जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मोजे आटपाडी येथे माननीय श्री विनायकरावजी मासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे. मित्रांनो, आजच्या मोजे आटपाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा देखील आला होता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व घरनिकीचा राजाचा सेमीला पराभव नक्की कशामुळे झाला ते. तर मित्रांनो, आजच्या मोजे आटपाडी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीच्या राजाची व द्वारलीच्या हरण्याची गाडी ही सेमी क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 1 मधून लागली होती. मित्रांनो, या सेमी क्रमांक 1 मध्ये शिरसवडीच्या रायफलची व शेवाळ्यावांच्या पाखराची गाडी देखील लागली होती. तसेच मित्रांनो, पिंटू शेट मोडक यांच्या सुंदर रूप कॉकटेलची गाडी देखील या सेमी क्रमांक 1 मध्ये लागली होती. त्यामुळे या सेमी क्रमांक 1 मध्ये काटाकीर लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा व हरण्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेले. कालांतराने सेमी क्रमांक 1चा फेरा सुटला. आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीच्या राजाची व हरण्याची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली. मित्रांनो, या सेमी क्रमांक 1 मध्ये काटाकीर लढत चालू होती. कोण कोणाला कमी नव्हती. सर्वच गाड्या सुपरफास्ट पळत होत्या. त्यात आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीच्या राजाची व द्वारलीच्या हरण्याची गाडी देखील खूप जबरदस्तरित्या पळत होती. मित्रांनो, या सेमी क्रमांक 1 मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत डोळ्यांची पार न फेडणारी लढत पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या क्षणाला शिरसवडीच्या रायफलच्या व पाखरेच्या गाडीला तोंडावरती जबरदस्तरित्या कॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी या सेमी क्रमांक 1 मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीच्या राजाची व द्वारलीच्या हरण्याची हार झाली आहे. तर मित्रांनो, काही हरकत नाही, कारण काय म्हटलं की हार जिथे होतच असते. त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही. तर मित्रांनो, आज देखील घरनिकीचा राजा व द्वारलीचा हरण्या खूप जबरदस्तीरित्या पळाले होते. तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.